झालं शेवटी. युवीचा गेम युवीवरच उलटला आणि आपल्या प्रॉपर्टीमध्ये अजून एक शेअर होल्डर ऍड झाला. उद्या त्याला मुलं होतील आणि तेही आपल्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागतील. युजलेस. केदार आता या घरातला मोठा मुलगा झालाय. युवी पेक्षा जास्त हक्क त्याला मिळणार आणि या घरात त्याच्या शब्दाला जास्त मान मिळणार. अँड ही इज रिअली व्हेरी स्मार्ट. बघ ना कसा शांतपणे दया काका आणि कौशिकी दोघांच्या खांद्यांवरून बुलेट्स फायर करतोय. त्याला माहिती आहे ना कौशिकीचा कंट्रोल आहे या घरावर आणि तिला काउंटर कोण करणार. हो ना, मला तर ना युवराज बद्दल वाईट वाटत होतं. एकुलता एक वारस होता ग खांडेकर फॅमिलीचा, पण आता त्याच्या हक्कात पाटेकरी आला. ज्या प्रकारे ही कौशिकी केदारच्या बाजूने वळत चाललीये, हा केदार सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतो की नाही बघ. मम्मा तू पाहिलंस का अगं युवी त्या केदारसाठी पायघड्या घालत होता आणि कौशिकी हातावर हात ठेवून बसलेली. तेव्हा नाही तिच्या तोंडातून एकही शब्द निघाला. व्हॉट डू यू थिंक युवी रिवेंज घेईल या सगळ्याचा. घ्यायला हवा, नाहीतर आपल्याला अख्खं आयुष्य त्या केदार आणि तारिणी बरोबर काढावं लागेल. पण मी काय म्हणते, आपण ना त्यांच्याशी गोडच राहूया. म्हणजे उद्या खरंच सत्ता त्यांच्या हातात गेली तर आपल्याला काही त्रास नको ना. ओके बट व्हॉट अबाउट पद्मिनी काकू. तिच्या समोर जर आपण त्यांच्याशी गोड गोड बोललो तर तिला राग येईल ना. हो ना, पण मग आता मी जसं वागते ना तसंच वागूया. म्हणजे दोन्ही पक्षांशी समतोल राखूया. दोन्ही पक्षांना आपल्याबद्दल विश्वास वाटायला हवा. आपल्या पक्षाला सुद्धा, विरोधी पक्षाला सुद्धा. विरोधी हू काय करून या जेनजी मुलीचं. आपलं दोन्ही बाजूनी चांगलं वागायचं ग, कळलं. ओके माधवा, काय झालंय? अस्वस्थ दिसतोयस. आई, गेले काही दिवस जे घडतंय ना ते काही कळतच नाहीये ग. म्हणजे देवानं बाप म्हणून माझ्या नशिबात काय लिहिले ना तेच कळत नाहीये. 2 लेकी एकाच घरात नांदतायत याचं सुख मानायचं की 2 सावत्र बहिणींना एकाच घरात दिल्याचं दुःख बाळगायचं. का रे, असं का बोलतोस? आज खांडेकरांकडे काय घडलंय ते कळलं असेलच ना तुला. आता बाप म्हणून मी काय करावं ना तेच मला कळत नाहीये. एका जावयाला त्याचा हक्क मिळाला म्हणून खुश व्हायचं की दुसऱ्या जावयाचा अपमान झाला याचं दुःख मानायचं. तारणीला काही बोलूच शकत नाही कारण तिचं काही चुकतच नाहीये ना. आणि निशीला बोलायची सोयच नाहीये. रेखा ती तर नव्यानं या सगळ्या गोष्टीचा राग डोक्यात घेऊन बसली आहे आणि तारणीवर ती नव्यानं रागावली आहे. आई, तारणी आणि निशी दोन्ही माझ्याच मुली आहेत का, पण आज त्या दोघी एकमेकींच्या विरोधात उभ्या आहेत. मी कोणाच्याही बाजूने उभे राहिलो ना तरी दुसरीवर अन्यायच होणार आहे. आई, आई मी काय करू ग? काही नाही, शांत बसायचं. शांत राहू? अगं माझ्या दोघी लेकींच्या आयुष्यात एवढं सगळं घडत असताना मी शांत कसा राहू? आई, मला त्या दोघींना समजून घेणं भाग आहे ग. म्हणजे माझ्या दोन्ही लेकी स्वतःच्या नवऱ्याच्या हक्कांसाठी भांडतायत. अरे पण दोघींची हक्काची व्याख्या वेगवेगळी आहे ना. आता बघ, निशी युवराजरावांच्या हिश्श्याला येणाऱ्या मालकी हक्कासाठी भांडते आणि तारिणी
तारिणी केदारच्या हक्काच्या प्रेमासाठी भांडते, त्याच्या सन्मानासाठी भांडते, आजवर त्याच्या झालेल्या अपमानासाठी भांडते. दोन्ही परस्पर वेगळ्या गोष्टी आहेत रे. केदारकडे काहीही नसताना तारिणीनं त्याच्याबरोबर लग्न केलं. ते लोक आपल्याला स्वीकारतील की नाही याची कल्पना नसतानाही त्याच्याबरोबर लग्न करून ती त्या घरात गेली. कशाची शाश्वती नसताना खंबीरपणे केदारच्या पाठीशी उभी राहिली. पण निशीचं तसं नाहीये. निशीने युवराजरावांबरोबर का आणि कशासाठी लग्न केलं हे तुला चांगलंच माहिती आहे ना माधवा. म्हणजे बघ ना, संपत्ती, पैसा, भौतिक सुख हे सगळ्या तात्पुरत्या गोष्टी असतात रे. खरं काय असतं? लग्नानंतर आपल्या जोडीदारावर प्रेम करणं, त्याच्या सुखदुःखात त्याला साथ देणं. तसं निखळ प्रेम तारिणीनं केदारवर केलंय. मला कळतंय तू कुठल्या द्वंद्वात अडकलायस ते. पण एक लक्षात ठेव, तारिणीवर विश्वास ठेव. ती कधीही काहीही चुकीचं करणार नाही आणि ही स्थिती सुद्धा ती सांभाळेल. निशीला सुद्धा सांभाळेल ती. नको चिंता करूस. आई जगत तारिणी सगळं बघते. काय ग, संध्याकाळचा चहा एवढ्या लवकर? खूप चहा पिता का तुम्ही दोघं? नाही काकू, चहा नाहीये, कॉफी आहे. केदारचं डोकं दुखत होतं ना, त्याच्यासाठी बनवतीये. डोकं दुखतंय का? खांडेकरांच्या आडनावाच्या जबाबदारीचं एवढं ओझं झालंय का एवढ्यातच? नाही, स्वाभाविक आहे, सवय नसेल ना त्याला. आता केदार खांडेकरांचा कायदेशीर वारस होणार. आता हळूहळू त्याच्या जबाबदाऱ्या वाढणार. हे एवढं मोठं घर, आमच्या बाकीच्या सगळ्या प्रॉपर्टीज, त्यात MNN सारखं एवढं मोठं चॅनल सांभाळायचं म्हणजे जबाबदारी तर थोडी जड आहे. आणि तू सुद्धा आता या घराची मोठी सून आहेस. नाही, तुझ्या पण आता मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, निशीपेक्षा खूप मोठ्या. आता निशीला सुद्धा तुझंच ऐकावं लागणार. काकू, कॉफी. काय ना, खूप विचार केला की डोकं दुखायला लागतं ना माणसाचं, म्हणून केदारला पण त्याच्यासाठीच देते मी कॉफी. खूप विचार करून करून त्याचं पण डोकं दुखायला लागले, म्हणून त्याला कॉफी देते. काय तो रिच अरोमा, काय तो कॉफीचा रंग. वा 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 वा. आज केलीस ठीक आहे, पण नेहमी अशी गोड करत जाऊ नकोस हा. एवढी गोड सोसत नाही या वयाला आम्हाला. आणि जास्त साखर खाल्ली ना की डायबिटीज होतो म्हणे. आणि हा गोडवा साखरेचा नाहीच आहे, हा तुझ्या हाताचा आहे. मोजकीच घातली असेल ना साखर, म्हणूनच अगदी छान झालीये कॉफी. हो, मोजकीच टाकलीये साखर. आणि तुम्ही नका काळजी करू, या घरातल्या माणसांना त्रास होईल असं काही नाही करणार मी.